या कसे आहात तुम्ही? तर खूप दिवस झाले व्हिडिओ बनवते. मला वाटतं आय थिंक 150 डेज होऊन गेले आहे. एक स्टार्ट केलं होतं की बघूया जमतं आहे का नाही, पण हळूहळू जमायला लागलं आणि आता मला वाटतं झालं आहे, टाईम झाला आहे आता भरपूर. खूप गोष्टी आहेत ज्या नवीन शिकते, रोज शिकते. आय एम नॉट द टेक लाईक दॅट मच इन टू व्हिडिओ एडिटिंग आणि एव्हरीथिंग, बट तरी पण रोज थोडं थोडं शिकते, व्हिडिओज बनवते आहे. आणि खूप कमी लाईक 209 सबस्क्रायबर झाले, त्यातले आय थिंक 10-15 तर माझ्या घरातले ते ज्यांना मी जबरदस्तीने सबस्क्राईब करायला लावलं आहे. जबरदस्त म्हणजे सांगितलं आहे की करा म्हणून, आणि आता आपण सांगितलं आहे तर ते लोक करतात बाय ऑब्लिगेशन म्हणून, असं नाही आहे. ठीक आहे, तर चाललं आहे अजून सबस्क्राईब वाढायची वाट बघते आहे. असं प्रॉपर टार्गेट नाही आहे काय, जस्ट लोकांनी लाईक्स केले पाहिजे, कमेंट थोडंसं, जास्त नाही, जास्त अपेक्षा नाही आहेत माझ्या. ठीक आहे. आणि माझ्या ऑफिसमध्ये एक सर आहेत, वासू सर म्हणून. ही इज अराउंड 58-59. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलता एक वेगळ्याच लेवलचा त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आहे. इतकं छान बोलतात, तेवढं चांगली काळजी घेतात. इट्स लाईक की आहे ना, त्यांनी आयुष्यात सगळं बघितलं आहे आणि ते गाईड करत राहतात. ठीक आहे. आणि काही वेळेस आमचे पॉईंट ऑफ व्ह्यू पण नाही मॅच होत, पण ते सर ना असं कामली सांगतात की पूजा असं नाही, असं आहे, असं आहे, असं आहे, आता तुझं हे वय, तू असं केलं पाहिजे रे. लाईक खरंच प्रॉपर गाईड करतात. आणि ना अशी माणसं खूप कमी भेटतात आपल्याला आपल्या आयुष्यात. ठीक आहे, जी खरंच आपलं चांगलं चाहतात आणि आपल्याला प्रॉपर गाईड करतात. तर ते पण मला नेहमी गाईड करत असतात, मग ते कामाच्या बाबतीत असू दे किंवा दुसरे कोणतेही विषय असू दे. ठीक आहे. आणि हां, परत अजून 4-5 लोक आहेत, जो म्हणजे आमचा ग्रुपच आहे 4-5 लोकांचा. वेळेवर आम्ही बसतो, कधी कधी गप्पा, जेवताना गप्पा मारतो, ठरलेलं असतं आमचं. आणि चाललं आहे आयुष्य. अजून खूप काही गोष्टी करायच्यात, खूप काही गोष्टी शिकायच्यात, पण बघूया जसा वेळ मिळेल तसा चालू राहणार आहे. आज जस्ट असं वाटलं की एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करावा. जे लोक कमेंट करतायत माझ्या फॅमिली सोडून, ठीक आहे, जे लोक म्हणजे फॅमिलीवाल्यांना पण काय म्हणतात ते, जे लोक मला ओळखतही नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, ते लोक माझे व्हिडिओज बघत आहेत, त्यांच्यासाठी खरंच खूप थँक्यू, खूप सारं थँक्यू. खरंच तुम्ही बघताय, वेळात वेळ काढून, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी जास्तची अपेक्षा नाही करत आहे. मी पहिले सांगितलं तर मला माहिती, मला केवढी मला रिॲलिटी आणि इमॅजिनेशनमधला फरक चांगला माहिती आहे. त्यामुळे मी जास्त एक्सपेक्ट करतच नाही. मला माहिती आहे की कुठपर्यंत मी एक्सपेक्ट करू शकते, आणि मी तेवढंच एक्सपेक्ट करते. कारण का ना, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जास्त एक्सपेक्ट करता आणि त्या गोष्टीच्या हिशोबानुसार नाही होत, मग तुमचा मूड ऑफ होतो. मग त्यानंतर तुमचे 2 हफ्ते ते रिग्रेट करण्यामध्ये जातात. सो ही गोष्ट मला आयुष्यात खूप उशिरा कळाली, पण मी आता ती कंटिन्यू ठेवली आहे माझ्या आयुष्यात. ठीक आहे. आजच्यासाठी म्हणजे आत्तासाठी एवढं. परत ऑफिसवरनं निघताना बोलते मी तुमच्याशी. हॅलो पीपल, तर मी निघाली आहे घरी. माझं डोकं ना जाम दुखतं, आय डोंट नो, बट माझं सकाळपासूनच खूप डोकं दुखतं आहे. ऑफिसला गेले त्याच्यानंतर माझं जे डोकं दुखायचं स्टार्ट झालं ते अजून बंद नाही झालं, आणि इतकं दुखतं मला नाही माहिती मी काय करू. आता घरी चालली आहे मी. ऑफिस सुटलं आय थिंक वाजले आय थिंक 6:50-6:55 वाजले, कारण का मी ऑफिसमधनं 6:53ला लॉग आउट केलं, त्यामुळे अराऊंड 7 वाजले असते. माझं डोकं जाम दुखतं, मला नाही कळत आहे. मला असं वाटतं मला नाही, एकदा पूर्ण माझ्या डोक्याचा चेकअप करायला हवा आहे, कारण का 2-3-4 दिवसांनी दुखतं. आणि मला वाटतं हे हेरिडेटरी आहे, कारण का माझ्या मम्मीचं पण सारखं डोकं दुखत असतं, आणि तिच्यामुळे आता मला ती सवय लागते. आय डोंट नो, मी आज जास्त बोलणार नाही आहे. मी घरी गेल्यावरती व्हिडिओ शूट करेल, कारण का त्यांना असं नुसतं ठणकतं आहे, असं वाटतं कोणतरी टक 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 मारतं आहे माझ्या डोक्यामध्ये, आणि मला ते सहन नाही वाटत. मला आय थिंक एका चांगल्या झोपेची गरज आहे, नाही ते काहीतरी काय. पण आज माझं डोकं ठिकाणावं नाही आहे. आणि मी जे मेशोवरनं माझ्या गोष्टी मागवल्या होत्या त्या पण आल्या, त्या पण जाऊन बघायच्या होत्या. आज माहीत नाही का मेशोवाल्यांनी माझ्या ऑफिसच्या इथे त्याने बंद केलं आहे, नो सर्व्हिस दाखवत आहे. मग त्यामुळे मला आता माझ्या घरी मागवायला लागते, आणि लोकांची दुपारची झोप खराब होती.
काय काय बघायला भेटते मला माहित नाही. भेटूया संध्याकाळी. बाय. हॅलो फ्रेंड्स, काय करतात? आता मी माझं सगळं काम आवरून बसली आहे. ठीक आहे. विधान पण बसला आहे. तर आज जास्त काम नव्हतं. आज आम्ही शॉर्टकटमध्ये निपटवायचं ठरवलं होतं, पण झाला त्याचा लॉंग कटच झाला. आज मी केली कढी. कढी मी कधी पण करते ना, माझी कढी नेहमी घट्ट होते. ठीक आहे. आणि घाईघाईत केलं त्यामुळे ना मला रेसिपी शूट करायला वेळ नाही भेटला. ठीक आहे. तर कढी भात आज साधं जेवण होतं. नंतर ना मग माझ्या सासूबाईंना कळालं की गवार आहे सोलेली, तर मिठातली गवार करूया. काही करायचं नसतं, फक्त तव्यामध्ये थोडंसं तेल, त्याच्यामध्ये टाकायचं लसूण, 2-4 मिरच्या आणि तेल. हां, आणि मग ती अशी तव्यावरती टाकून द्यायची आणि मग ती वाफेवरती होते. 5-10 मिनटात होऊन जाते. असं मस्त जेवण झालं आज. मम्मा 5-10 मिनिटात ना, 5-10 मिनिटात. हां, मग तेच म्हटली मी. तर विधान मला शिकवते की ती कसं काय म्हणायचं ते. तर तसं झालं आणि मग मशीन लावली मी. ठीक आहे. पण मशीनला अजून व्हायला वेळ आहे, त्यामुळे म्हटलं तर नंतरच बोलते. आणि माझं डोकं पण जाम दुखतं आहे. तर मी लवकर झोपायचं ठरवलं आहे. ठीक आहे. आज मी जास्त वेळ मोबाईल बघणार नाही आहे. माझं डोकं लई दुखतं आहे. आणि मी तुम्हाला काल पण बोलली होती. तुझं डोकं तुला नाही सांगितलं, मी रिधानला सांगितलं नाही, मी विसरली. मी काल पण तुम्हाला म्हटलं माझं डोकं दुखतं, आज पण माझं डोकं दुखतं आहे. तुझे ते पडलेले दात दिसतात व्हिडिओमध्ये माहिती तुला. रिधानचे ना दात खूप भारी पडले माहिती तुम्हाला. रिधानना लहानपणी I think 2 वर्षापूर्वी ना. नको ना करू बाबू, मी चांगला व्हिडिओ शूट करते ना बाळा, नको करू असं. तर रिधानना एकदा लहानपणी पडला जोरात पडला आणि समोरचे त्याचे 2 दात पडले. आणि हा सीन पण माझ्याबरोबर झालेला आहे. इट्स लाईक रिपिटेटिव्ह झाला आहे हा आमच्या दोघांबरोबर. मी पण लहानपणी डान्स करता करता पडले आणि माझे हे पुढचे 2 दात पडले होते. हां, मी जेव्हा लहान होती तेव्हा, मी 4th स्टँडर्डला होती तेव्हा, माहिती आहे. म्हणून माझे हे 2 दात मोठे आहेत, कळलं. मी अशी धबधीशी पडली होती. हां. तर मी डान्स करत होते आणि मी 4th स्टँडर्ड होते, मला माहिती आहे. आणि मी ओढणी घेऊन डान्स करत होते. आणि तेव्हा ना आमच्या घरात नवीनच लाद्या बसवल्या होत्या, अशा एकदम माहिती ग्रेश कलरच्या, ज्या त्यावेळेस खूप पॉप्युलर होत्या. आणि माझ्याकडे ओढणी होती, माझ्या बहिणीची ओढणी घेतली होती मी. आणि ती ओढणी ना थोडी अशी फिसळत्याची होती, सिल्क नव्हती प्रॉपर, अशी होती, काहीतरी चांगलं हे होतं. मला त्यात आता कळत नाही त्याला काय बोलतात ते. ठीक आहे. तर ती ओढणी मी घेऊन डान्स करत होती. आता मला गाणं नाही आठवत आहे. ठीक आहे. आणि मी डान्स करता करता ती ओढणी माझ्या पायात अडकली आणि मी धबधीशी जोरात पडली. माझे पुढचे 2 दात पडले. आणि मग त्याच्यानंतर ना मला हे असे 2 रॅबिटसारखे दात आले. तर त्यामुळे माझ्या घरातले मला पहिले सगळे रॅबिट चिडवायचे. रॅबिट म्हणजे ससा. ठीक आहे. नाही तर तुम्ही दुसरं रॅबिट विचार करशाल. रॅबिट म्हणजे स्क्रॅपला पण रॅबिट होतं ना, तसं नाही आहे. ससा बोलायचे मला घरात. तर रॅबिट, ससा असं खूप 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 गोष्टी ऐकल्यात मी. नंतर ना आपण खूप साऱ्या लोकांना आपण बोलतो फावडे. ते पण ऐकले मी. हां. आता रिधानला झोप आली, त्यामुळे आजच्यासाठी इथेच थांबते. उद्या भेटूया. ठीक आहे.